जय हरी माऊली. आज मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी माझं एक आमंत्रण आहे. आमंत्रण माझं नाहीये. आमंत्रण गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम, छोटे माऊली ज्यांना म्हणतात, त्यांचंही नाही. तर हे आमंत्रण आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी नेवासा, संत श्रेष्ठ नामदेव महाराज संस्थान पंढरपूर नरसी आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर या संस्थानाने असं ठरवलंय की चालू वर्षी ज्ञानोबाला प्रगट होऊन 750 वर्ष पूर्ण होतात. याला सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणतात. तर हे जे आमंत्रण आहे, हा जो सुवर्ण महोत्सव आहे, हा सुवर्ण महोत्सव साजरा करायचा आहे असं हे 6 संस्थानांनी ठरवलंय आणि हे आमंत्रण त्यांचं आहे. म्हणून माऊली हा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी हा जो सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आहे हा साजरा करण्याचं ठरवलंय. ते ठिकाण आहे लातूर आणि धाराशिव. तर हा जो सुवर्ण महोत्सव आहे, हा सुवर्ण महोत्सव साजरा करणं साधी सोपी गोष्ट नाही. या सुवर्ण उत्सवासाठी हा कसा होतोय मी तुम्हाला सांगतो बघा. कसा साजरा होतोय तो कधीही होणार नाही असा हे जे पारायण होते. तर या पारायणासाठी तुकोराम महाराज, नामदेवराव महाराज आणि ज्ञानोबराय यांच्या पादुका हेलिकॉप्टरने येणार. पादुका येणार 21 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता. यानंतर पादुकांची मिरवणूक होणार. मिरवणूक काही साधी सुधी नाही. 375 वर्षांनी तुकोबा आले म्हणून दिंडीत पुढे तुकाराम महाराज निघणार आणि त्यानंतर 375 दिंडीत पताकावाले असणार. त्याच्या पाठीमागे 375 महिला तुळशी घेऊन असणार. त्याच्या पाठीमागे 375 महिला कळस घेऊन असणार. त्यानंतर 375 पखवाजे असणार. त्याच्यानंतर 375 टाळकरी असणार. त्याच्यानंतर 375 चोकदार गंड घेऊन असणार. त्याच्यानंतर 375 कीर्तनकार फेटे बांधून असणार. त्याच्या पाठीमागे 375 तुकाराम महाराज नावाची माणसे. त्याच्यानंतर 750 ज्ञानेश्वर नावाची माणसे. त्याच्या पाठीमागे 675 नामदेव महाराजी माणसे व त्याच्या पाठीमागे 675 नावाची जनाबाई नावाची महिला मंडळ असणार. जनाबाई मिळत नव्हत्या परंतु मिळवल्या माऊली. अशा पद्धतीने पालखीतून वाजत गाजत मिरवणूक होणार. अशा उत्सवासाठी खूप जागा लागते. तर योगायोग बघा, लातूर पासून जवळच खंडपूर MIDC आहे आणि तिथेच 375 एकर जागाचं पटांगण आहे. तर असं पटांगण आपल्याला मिळालंय. 375 एकराचं पटांगण, घालीन लोटांगण, मोकळं पटांगण. या भव्य अशा पटांगणामध्ये हा मोकळा मंडप उभारणार. येथे पादुका थांबणार आणि येथेच जनतेला दर्शन मिळणार. तेव्हा माऊली आपण खूप लांब लांब दर्शनाला जातात. तेव्हा आपण सर्वांनी ह्या पारायणाचा किंवा ह्या जो सुवर्ण महोत्सव आहे या सुवर्ण महोत्सवाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. पुन्हा एकदा सर्वांना विनंती. रामकृष्ण हरी.